तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करता त्या सर्व जादूप्रमाणे घडू शकतात। तुम्हाला कितीही अडचणी आल्या तरी स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा। तो तुमची काळजी घेईल आणि तुम्हाला कठीण परिस्थितीतून जाण्यास मदत करेल। मी ते आणखी सोपे करावे किंवा स्पष्ट करण्यात मदत करण्यासाठी चित्रे जोडावीत असे तुम्हाला वाटते का? कितीही संकटे आली तरी स्वामींना ते दूर करायला सांगू नका। त्याऐवजी त्यांना हाताळण्यासाठी शक्ती मागा। अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा, कारण जर आपण समस्यांपासून दूर पळण्याचा प्रयत्न केला तर त्या नंतर परत येतील। पण जर आपण त्यांचा धैर्याने सामना केला तर आपण त्यांना कायमचे दूर करू शकतो। आम्हाला मदत केल्याबद्दल आणि आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही स्वामींचे आभार मानतो। आम्ही त्याला आमच्या जवळ राहण्यास, आमचे अंतःकरण आनंदाने भरण्यास आणि आम्हाला आनंदी जीवन जगण्यास मदत करण्यास सांगतो। स्वामी अंतहीन आणि सामर्थ्यवान आहेत। त्याला सुरुवात आणि अंत नाही। अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा। त्याची दैवी शक्ती इतकी सुंदर आहे की जुनी पवित्र पुस्तके देखील याबद्दल बोलतात। आम्हाला विश्वास आहे की आम्ही याआधी कितीही आयुष्यम भोगली असली तरी स्वामी नेहमीच आमच्या पाठीशी असतात, प्रत्येक वेळी मार्गदर्शन करत असतात। स्वामी आपल्या चिंता आणि त्रासातील वाईट भाग काढून टाकण्यास मदत करतात। एकदा त्याने समस्या पूर्णपणे काढून टाकल्या की त्या परत येत नाहीत। हे शरीरातून खराब ट्यूमर काढून टाकण्यासारखे आहे जेणेकरून ते पुन्हा वाढू नये। जर तुम्ही स्वामींवर प्रेम करत असाल तर तुमच्या कुटुंबियांना या चॅनेलला सबस्क्राइब करायला सांगा, व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअर करा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी महाराजांच्या जवळ असता तेव्हा चांगल्या गोष्टी घडतात। तो तुमच्या आनंदाचा आणि यशाचा मार्ग मोकळा करण्यात मदत करतो। जसे सोने गरम करून ते शुद्ध करण्यासाठी स्वच्छ केले जाते, तसे स्वामी तुमचे जीवन स्वच्छ करण्यात मदत करतात, त्यामुळे फक्त चांगल्या गोष्टी राहतात। लोक स्वामींना प्रार्थना करतात, एक पवित्र व्यक्ती, त्यांच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण व्हाव्यात। अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा। तुम्ही स्वामींवर प्रेम करत असाल तर व्हिडिओ पाहण्याआधी टिप्पण्यांमध्ये त्यांच्याबद्दल छान गोष्टी सांगण्याचे लक्षात ठेवा। सदैव प्रेमाने आणि विश्वासाने स्वामींची सेवा करा। त्याला त्याच्या विशेष दयाळूपणा आणि आशीर्वादासाठी विचारा। मनापासून प्रार्थना करा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा। स्वामी तुम्हाला सांगत आहेत की पुढची काही मिनिटे खूप महत्त्वाची आहेत। तुम्ही आता जे ऐकता ते तुमचे जीवन चांगले बनविण्यात मदत करू शकते। अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा। आपण त्याच्यावर किती प्रेम करतो आणि आपण त्याच्याबद्दल किती विचार करतो हे स्वामी पाहत आहेत। अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा। जर आपल्याला स्वामींबद्दल प्रेम वाटत राहिलं तर समस्या आणि कठीण लोक आपसुकच दूर होतील, ते परत येणार नाहीत। म्हणून तुम्ही सुखी असोत किंवा दुःखी असाल तरी नेहमी स्वामींची सेवा करा आणि स्मरण करा। जरी सेवा केल्याने गोष्टी लगेच चांगले होत नसतील तरीही ते तुम्हाला वाईट होण्यापासून वाचवेल। आपल्याला आधी माहित नसलेले रहस्य समजून घेण्याची ही वेळ आहे। आज या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते तुमचे जीवन बदलू शकते। शेवटपर्यंत पहा आणि जर तुमचा देवावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये देव महान आहे असे लिहा। अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा। तुम्हाला ते आणखी सोपे करायचे असल्यास मला कळवा। जर तुमचा स्वामींच्या दैवी शक्तीवर विश्वास असेल तर जसे आम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि श्री स्वामी आई म्हणा, आज मी तुमच्यासाठी एक खास संदेश आहे। स्वामींनी आम्हाला काहीतरी आश्चर्यकारक दाखवले। त्यांनी उंदराला जिवंत केले। यावरून असे दिसून येते की जेव्हा कठीण लोक किंवा समस्या आपल्या जीवनात येतात तेव्हा ते आपली परीक्षा घेत असतात। तुम्ही भाग्यवान आहात।
तुमचा आनंद खराब करण्याचा प्रयत्न करणारे लोक असू शकतात, परंतु मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगेन. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका. दत्तात्रेय, मला प्रत्येक गोष्टीपासून वाचवायचे नाही. मला फक्त तुझ्यावर प्रेम करणे आणि काळजी घेणे आवडते. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. माझी एक इच्छा आहे की जेव्हा मी माझ्या सभोवतालच्या व्यस्त जगातून विचलित होतो, तेव्हा तू मला तुझ्यावर लक्ष केंद्रित करण्यास आणि तुझे नाव माझ्या ओठांवर ठेवण्यास मदत करतो. स्वामींकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम योजना आहे यावर विश्वास ठेवा. कधीकधी जेव्हा गोष्टी कठीण असतात, तेव्हा स्वामी शांतपणे पडद्यामागे तुमची मदत करत असतात. जर तुमचा स्वामींच्या सामर्थ्यावर विश्वास असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतरांना शेअर करा. गोष्टी कितीही कठीण वाटतात, जर तुम्ही स्वामींवर प्रेम आणि विश्वास ठेवला तर एक दिवस तुम्ही जिंकाल. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. जरी कोणी तुम्हाला दुखावण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी ते मला भेटतील. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जरी तुम्ही मला पाहू शकत नसाल तरी मी तुमच्या संरक्षणासाठी सदैव आहे. हा माझा तुमच्यासाठी विशेष आशीर्वाद आहे. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक लोकांवर विश्वास ठेवला आहे, पण कधी-कधी ते लोक तुम्हाला दुखावतात जेव्हा तुम्हाला त्यांची सर्वात जास्त गरज असते. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. ते कदाचित तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारे असतील, परंतु ते तुमचा विश्वासघात करू शकतात. आजच्या जगात कधीकधी मित्र अशा गोष्टी करू शकतात ज्यामुळे शत्रूंपेक्षा तुम्हाला जास्त त्रास होतो. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण त्यांना तुमचा हेवा वाटत असावा. सध्या खरे मित्र आणि खरे लोक फार कमी आहेत. तुमची खरोखर साथ देणारे आणि तुमची काळजी घेणारे मोजकेच तुम्हाला भेटतील. तुमची स्वतःची ध्येये निश्चित करा आणि ती गाठण्यासाठी कठोर परिश्रम करा. प्रत्येकाला दाखवा की तुम्ही स्वतःहून उत्तम गोष्टी करू शकता. ते अनेक लोक एकत्र काम करण्यापेक्षाही चांगले. कोणत्याही मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सक्षम व्हा. आज मी तुम्हाला जीवनाविषयी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो, जी तुम्ही यापूर्वी ऐकली नसेल. हे जाणून घेतल्याने तुम्हाला गोष्टी स्पष्टपणे पाहण्यास आणि अंधारात न राहण्यास मदत होईल. माझ्या मुला, जे फक्त तुझा मित्र असल्याचा आव आणतात त्यांच्यापासून तू दूर जा आणि मी तुला दाखवत असलेल्या चांगल्या मार्गाचा अवलंब कर. लोक तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु तुम्ही त्यांचे शब्द ऐकून त्यांना मदत केली तर ते तुम्हाला फसवू शकतात आणि तुम्हाला एकटे सोडू शकतात. मी तुम्हाला जे सांगितले ते तुम्ही करत असाल तर तुम्ही पुढे चालू ठेवा. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा, पण तसे नसेल तर आजच तुम्ही स्वतःला बदलायला सुरुवात केली पाहिजे. तुम्हाला इतरांकडून युक्त्या आणि खोट्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो, परंतु तुम्ही हुशारीने वागायला आणि खंबीर व्हायला शिकले पाहिजे. जर तुम्ही नेहमी सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर जग तुमचा फायदा घेईल. जसा दिवा अंधाया खोलीला त्याच्या प्रकाशाने उजळून टाकतो, त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत. हा अंधार तुमच्या चुकांमुळे आणि युक्त्यांमुळे उद्भवतो, परंतु तुमचे प्रयत्न आणि प्रामाणिकपणा तुम्हाला पुन्हा चमकण्यास मदत करेल. तुझ्या बाबतीत असे घडावे असे मला वाटत नाही कारण तू माझ्यासाठी खूप खास आहेस. आतापासून जे खरोखर पात्र आहेत त्यांनाच मदत करण्यास विसरू नका. तुमचा कोणावर विश्वास आहे आणि कोणाला मदत होईल याची काळजी घ्या. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. जीवनाच्या प्रवासात आत्मनिर्भरता, श्रद्धा आणि दैवी मार्गदर्शनाची मनापासून आठवण. माझ्या प्रिय मुला, मी आज तुमच्याकडे प्रेम, आशा आणि खोल सत्यावर आधारित संदेश घेऊन आलो आहे. जीवन, त्याच्या असीम ज्ञान आणि गुंतागुंतीमुळे आपल्याला अनेकदा आव्हानात्मक परिस्थितीत टाकते. शंका, विश्वासघात
अडथळे आणि अनिश्चिततेचे क्षण. या परीक्षा जबरदस्त वाटू शकतात आणि कधीकधी असे वाटू शकते की जग आपल्या विरोधात आहे किंवा आपले प्रयत्न व्यर्थ आहेत. परंतु मी तुम्हाला लक्षपूर्वक ऐकण्याची विनंती करतो, कारण या शब्दांमध्ये एक महत्त्वाचे सत्य आहे. तुमची शक्ती, तुमचा विश्वास आणि दैवी मार्गदर्शनावरील तुमचा अढळ विश्वास ही कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी गुरुकिल्ली आहे. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमच्या हृदयाच्या शांत खोलीत हे लक्षात ठेवा, तुम्ही एक लवचिक आत्मा आहात, जीवनातील वादळांवर मात करण्यास सक्षम आहात. बाह्य गोंधळ असूनही लोकांच्या हाताळणी, क्षणभंगूर परिस्थिती किंवा तुम्ही ज्यांच्यावर एकेकाळी विश्वास ठेवला होता त्यांचे विश्वासघात, तुमचे प्राथमिक लक्ष नेहमीच स्वतःला उंचावण्यावर असले पाहिजे. नकारात्मकता किंवा इतरांच्या विश्वासघातांना तुम्हाला निराशेत ओढू देऊ नका. त्याऐवजी आत जा, आत शक्ती शोधा. बाह्य शक्तींकडून पराभूत होण्यास नकार देणारा एक लवचिक आत्मा जोपासा. तुमची खरी शक्ती केंद्रित राहण्याच्या, तुमच्या वाढीवर लक्ष केंद्रित करण्याच्या आणि तुमच्या प्रगतीसाठी जबाबदार राहण्याच्या क्षमतेत आहे. हा संदेश तुम्हाला एक मनापासून आठवण करून देतो की यश आणि समाधान हे इतरांच्या मतांवर किंवा बाह्य परिस्थितीच्या यादृच्छिकतेवर अवलंबून नाही. तुम्हाला कोणतेही अडथळे आले तरी लक्षात ठेवा की तुमच्या कृती विशेषतः चांगुलपणामध्ये रुजलेल्या आनंद, समृद्धी आणि आध्यात्मिक पूर्णतेचे खरे मार्ग आहेत. चांगली कृत्ये करणे, ती कितीही लहान असली तरीही, सकारात्मक ऊर्जेच्या लहरी निर्माण करते जी तुमचे जीवन आणि तुमच्या सभोवतालचे जग बदलू शकते. ही कृत्ये केवळ दयाळूपणाची कृत्ये नाहीत, ती दैवी गुंतवणूक आहेत जी आशीर्वाद आणि पूर्णतेचे दरवाजे उघडतात जे कोणताही बाह्य स्रोत देऊ शकत नाही. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. आत्मनिर्भरतेची शक्ती. मी सांगू इच्छितो की सर्वात खोल धड्यांपैकी एक म्हणजे आत्मनिर्भरतेचे महत्त्व. जीवनाचा प्रवास शेवटी एकटा असतो आणि तुम्ही हे सत्य जितक्या लवकर स्वीकाराल तितके तुम्ही मुक्त व्हाल. तुमच्या आनंदासाठी, सुरक्षिततेसाठी किंवा मान्यतेसाठी फक्त इतरांवर अवलंबून राहिल्याने अनेकदा निराशा आणि अवलंबित्व निर्माण होते. त्याऐवजी तुमचे स्वातंत्र्य स्वीकारा आणि धैर्याने आणि दृढनिश्चयाने तुमचा मार्ग चालवा. तुमच्या आंतरिक शक्तीवर आणि दैवी मार्गदर्शनावर विश्वास ठेवा, हे तुमचे खरे सहयोगी आहेत. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. एकटे चालण्याचे धाडस असणे, विशेषतः अडचणी किंवा अपयशानंतर, मुक्ततेचे कृत्य आहे. जेव्हा तुम्ही अडखळता आणि पडता तेव्हा पश्चात्ताप करू नका. भूतकाळातील चुका विसरून जा आणि त्याऐवजी वर्तमान क्षणावर लक्ष केंद्रित करा. तुमची वाट पाहत असलेली नवीन सुरुवात. प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात करण्याची, पुनर्बांधणी करण्याची आणि मजबूत होण्याची एक नवीन संधी आहे. कालच्या निराशेचे दुःख विसरून जा, ते फक्त तुमच्या जीवनाच्या रचनेत विणलेले धडे आहेत. श्रद्धेने तुम्ही पुन्हा उठू शकता, पूर्वीपेक्षा चांगले आणि शहाणे. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्रद्धा येथे तुमचा लंगर बनते, एक दैवी देणगी जी तुम्हाला सर्वात काळ्या रात्रींमध्ये टिकवून ठेवते. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, तुम्हाला मिळालेल्या दैवी आशीर्वादावर विश्वास ठेवा आणि तुमचा प्रवास एका उच्च उद्देशाने मार्गदर्शित होईल या आशेवर दृढ रहा. जेव्हा तुम्ही दैवी मार्गदर्शनावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही एकटे नसता. विश्व किंवा दैवी उपस्थिती तुमच्यासाठी अथकपणे काम करते, जरी तुम्हाला त्याचा हात दिसत नसला तरीही. तुमची भूमिका ग्रहणशील, विश्वासू आणि धीर धरण्याची आहे. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. जगाची फसवणूक आणि आंतरिक विश्वासाची आवश्यकता. जग, त्याच्या क्षणभंगूर आणि अनेकदा स्वार्थी स्वभावात, मूळतः भ्रामक आहे. कोणीही खरोखर कोणाचेही नसते, अगदी तुमच्या जवळच्या लोकांचेही नाही. नाती क्षणभंगूर असू शकतात, स्वार्थ, देखावा किंवा सोयीमुळे प्रेरित असतात. म्हणून तुम्ही सावधगिरी,
विवेक आणि मर्यादित विश्वास बाळगला पाहिजे. तुमचा संपूर्ण विश्वास बाह्य परिस्थितींवर किंवा इतरांच्या क्षणभंगुर आश्वासनांवर ठेवू नका. त्याऐवजी तुमचा विश्वास आतच असतो तुमच्या दैवी संबंधावर, तुमच्या आतील आवाजावर आणि तुमच्या अढळ श्रद्धेवर विश्वास ठेवा. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, दैवी किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन नेहमीच उपस्थित असते, तुमच्या भोवती संरक्षक कवच म्हणून काम करते. परिस्थिती निराशाजनक वाटत असताना किंवा तुमच्या प्रार्थना अनुत्तरित दिसत असतानाही ते अथकपणे काम करते. तुमचा विश्वास दैवी प्रेम आणि ज्ञान कार्यरत आहे असा तुमचा विश्वास हा तुमचा सर्वात मोठा ढाल आहे. गोंधळात ते तुम्हाला लवचिकता, संयम आणि स्पष्टता देते. बाह्य परिस्थिती अप्रत्याशित वाटू शकते, कधीकधी प्रतिकूल देखील वाटू शकते. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा, परंतु तुमचा अंतर्गत विश्वास स्थिर राहतो. जेव्हा इतर सर्व काही तुटत असल्याचे दिसून येते तेव्हा हा अंतर्गत विश्वास तुम्हाला टिकवून ठेवतो. अंधारातून तुम्हाला मार्गदर्शन करणारा प्रकाश आहे, शांतता बधीर करणारी वाटत असताना आशा निर्माण करणारा आवाज. फसवणूक ओळखणे आणि आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवणे. माझ्या प्रिय मुला, सावध राहा. तुमच्या सभोवतालचे लोक जे तुमच्या जवळचे वाटतात ते नेहमीच तुमचे हित लक्षात ठेवत नसतील. काही जण स्वार्थी हेतू किंवा मत्सरामुळे तुम्हाला कमीत कमी अपेक्षा असतानाही तुमचा विश्वासघात करू शकतात. विवेक विकसित करणे, तुमच्या अंतर्ज्ञानाचे ऐकणे आणि फक्त तुमच्या दैवी संरक्षणावर आणि आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. हा संशयाचा संदेश नाही तर शहाणपणाचा संदेश आहे. सत्य काय आहे आणि भ्रम काय आहे याची जाणीव करून देण्यासाठी तुमच्या दैवी मार्गदर्शनावर विश्वास ठेवा. देखाव्याच्या पलीकडे पाहण्याच्या तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही ही आंतरिक जाणीव जोपासता तेव्हा तुम्ही हाताळणी आणि फसवणुकीला कमी असुरक्षित होता. तुम्ही कटुता किंवा अविश्वासून होता तुमचे हृदय जपायला शिकता, फक्त सावध आणि शहाणे. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचे दैवी संबंध, तुमचा विश्वास आणि तुमची आंतरिक शक्ती हे तुमच्या जीवनाचे अढपाया आहेत. जेव्हा तुम्ही हा संदेश ऐकता, त्याचे आशीर्वाद स्वीकारता आणि त्याचे सत्य मूर्त रूप देता तेव्हा तुम्ही विपुलता, आरोग्य, आनंद आणि यश मिळविण्याच्या तुमच्या पात्रतेची पुष्टी करता. दैवी वचन देतो की जर तुम्ही विश्वासू राहिलात तर तुमच्या जीवनात आशीर्वाद येतील, अनपेक्षित संपत्ती, चांगले आरोग्य, संधी आणि आनंद. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. दैवी वचने आणि चमत्कार. या संदेशाच्या शेवटपर्यंत संपर्कात रहा, कारण ते दैवी ऊर्जेने आणि आश्वासनांनी भरलेले आहे. मनापासून विश्वास ठेवा की दैवी हस्तक्षेप जवळ येत आहे. दैवी सत तुमच्या वतीने काम करत आहे, तुम्हाला अद्याप दिसणारे आशीर्वाद आयोजित करत आहे. आरोग्य, पैसा, प्रियजनांबद्दल किंवा भविष्यातील अनिश्चिततेबद्दलच्या चिंता तुमच्या शांतीवर सावली घालण्याचा धोका असतानाही दैवी प्रेम तुमच्या भोवती आहे, तुमचे मार्गदर्शन करत आहे आणि तुमच्या बाजूने चमत्कार करत आहे यावर विश्वास ठेवा. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. विशेषतः पुढील काही दिवस दैवी चमत्कारांनी भरलेले असल्याचे वर्णन केले आहे. अनपेक्षित आशीर्वाद, प्रगती आणि जीवन बदलणाऱ्या घटना. हे आशीर्वाद यादच्छिक नाहीत, ते तुमच्या विश्वासाला, तुमच्या प्रार्थनांना आणि तुमच्या अढळ विश्वासाला दैवी प्रतिसाद आहे. ते स्वीकारण्यासाठी मोकळे रहा. दैवी प्रेमासाठी तुमचे हृदय पूर्णपणे उघडा आणि ते तुम्हाला आशा, आनंद आणि आत्मविश्वासाने भरू द्या. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. आनंद आणि उपचारांचा स्रोत म्हणून दैवी प्रेम. दैवी प्रेम ही विश्वातील सर्वात मोठी शक्ती आहे. ते तुम्हाला वेढते, तुम्हाला भरते आणि तुम्हाला टिकवून ठेवते, जरी भौतिक इंद्रिये ते जाणू शकत नसली तरीही. ते सौम्य,
उबदार उपस्थिती म्हणून अनुभवा, एक उपचार करणारा मल जो तुमच्या जखमा बरे करतो, तुमची शक्ती पुनर्संचयित करतो आणि तुमची आशा प्रज्वलित करतो। हे दैवी प्रेम बिनशर्त, शाश्वत आणि तुमच्यासाठी नेहमीच उपलब्ध आहे। जेव्हा तुम्ही दैवी प्रेम प्राप्त करण्यासाठी तुमचे हृदय उघडता तेव्हा तुम्ही शांती आणि आनंदाचे पात्र बनता। तुम्ही हे प्रेम बाहेरून पसरवता, तुमच्या जीवनात अधिक आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करता। दैवी उपस्थिती दूर किंवा अलिप्त नसते, ती जवळून जवळ असते, मार्गदर्शन करण्यास, बरे करण्यास आणि संरक्षण करण्यास तयार असते। अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा। शारीरिक दृष्टी नसतानाही स्वतःला या दैवी उपस्थितीवर विश्वास ठेवू द्या। विश्वास ही गुरुकिल्ली आहे। दैवी प्रेम तुमच्या जीवनात वास्तविक आणि सक्रिय आहे असा विश्वास। दैवी योजनेवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला दिसेल की अडथळे कसे दूर होतात, दरवाजे उघडतात आणि तुमच्या डोळ्यांसमोर चमत्कार कसे घडतात। अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा। नम्रता, कृतज्ञता आणि स्वीकृती। या दैवी संदेशाचा स्वीकार करताना नम्रता आणि कृतज्ञता आवश्यक आहे। तुम्ही विश्वाचे प्रिय मूल आहात, दैवी आशीर्वादांना पात्र आहात हे ओळखून दैवी शब्दांचा खुल्या मनाने स्वीकार करा। आधीच मिळालेल्या आशीर्वादांसाठी दररोज कृतज्ञता व्यक्त करा, कारण ते अधिक विपुलतेचा मार्ग उघडतात। कृतज्ञता तुमचे लक्ष अभावापासून विपुलतेकडे, निराशेपासून आशेकडे वळवते। तुमच्या प्रवासात नम्र रहा, हे समजून घ्या की दैवी वेळ परिपूर्ण आहे आणि प्रत्येक अनुभव उच्च उद्देश पूर्ण करतो। तुमच्या चिंता, भीती आणि शंका सोडून द्या आणि सर्व काही जसे घडायला हवे तसे घडत आहे यावर विश्वास ठेवा। दैवी तुमच्या हिताचेच हित पाहते। अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा। कृतीचे आवाहन। शेवटी मी तुम्हाला या दैवी वचनात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो। खाली टिप्पणी द्या, तुमचे विचार शेअर करा आणि तुमचा विश्वास निश्चित करा। दैवी हस्तक्षेप जवळ आला आहे यावर विश्वास ठेवा आणि आधीच मार्गावर असलेल्या आशीर्वादांना स्वीकारण्यासाठी तुमचे हृदय तयार करा। तुमचा विश्वास आणि तुमच्या सकारात्मक कृती तुमच्या इच्छांच्या प्रकटीकरणाला गती देतील। अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राइब करा। लक्षात ठेवा, जीवन एक पवित्र प्रवास आहे, तुमच्या प्रयत्नांमध्ये आणि दैवी कृपेमध्ये एक दैवी नृत्य। जेव्हा तुम्ही तुमच्या कृती विश्वास, नम्रता आणि कृतज्ञतेसह संरेखित करता, चमत्कार अपरिहार्य होतात। अडचणी आल्यावर निराश होऊ नका, त्यांना तुमचा विश्वास वाढवण्याच्या, तुमच्या आंतरिक दृढनिश्चयाला बळकट करण्याच्या आणि दैवी प्रेमाच्या जवळ जाण्याच्या संधी म्हणून पहा। निष्कर्षात, माझ्या प्रिय मुला, हा संदेश एक खोल आणि मनापासून आठवण करून देतो, तुम्ही कोणत्याही संकटापेक्षा बलवान आहात। तुमचा विश्वास ही तुमची सर्वात शक्तिशाली ढाल आहे। दैवी मार्गदर्शनावर विश्वास ठेवा, तुमच्या आंतरिक शक्तीवर अवलंबून रहा आणि तुमच्या प्रवासाची जबाबदारी घ्या। विश्व किंवा दैवी तुमच्या कल्याणासाठी अथक प्रयत्न करत आहे, जरी तुम्ही ते पाहू शकत नसला तरीही। हे सत्य स्वीकारा, आत्मविश्वासाने तुमचा मार्ग चालवा आणि तुमच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादांसाठी तुमचे हृदय उघडा। दैवी प्रेम, शांती, उपचार आणि विपुलता हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे। त्यांच्यावर विश्वास ठेवा, तुमच्या आंतरिक श्रद्धेचे संगोपन करा आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार कसे घडतात ते पहा। तुम्ही कधीही एकटे नसता, दैवी उपस्थिती नेहमीच तुमच्या भोवती असते। या दैवी योजनेवर विश्वास ठेवा आणि तुमच्या नशिबाच्या परिपूर्णतेत धैर्याने पाऊल टाका। तुमचे आनंद, आरोग्य, समृद्धी आणि यश तुमच्या आवाक्यात आहे। तुम्हाला फक्त विश्वास ठेवण्याची आणि विश्वासाने कृती करण्याची आवश्यकता आहे। माझ्या प्रिय मुला, धैर्याने पुढे जा, हे जाणून घे की तुला खूप प्रेम आहे आणि देव नेहमीच तुझ्या पावलांना मार्गदर्शन करत आहे।
सर्वोत्तम अजून येणे बाकी आहे त्यावर विश्वास ठेवा आणि जीवनाच्या प्रवासात आपण अनेकदा इच्छा, शंका आणि अनिश्चिततेच्या वादळात अडकलेले आढळतो. तरीही या गोंधळात एक गहन सत्य आहे. श्रद्धा, शिस्त आणि वेळेचा सुज्ञ वापर हे असे आधारस्तंभ आहेत ज्यावर आपली स्वप्ने बांधली जाऊ शकतात आणि साकार केली जाऊ शकतात. दैवी ज्ञानाचे दिवाणखाना असलेले स्वामी सत्य या गुणांवर भर देतात. भक्तांना त्यांच्या आंतरिक शक्तीचा वापर करण्यास आणि दृढनिश्चयाने जीवनाकडे जाण्यास मार्गदर्शन करतात. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वामी शिकवतात की आपल्या इच्छा प्रकट करण्याची शक्ती केवळ इच्छा किंवा आशेत नाही तर आपल्या आकांक्षा परमात्म्याला कळवण्याच्या जाणीवपूर्वक केलेल्या कृतीत आहे. ते भक्तांना पवित्र ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी सूर्योदयापूर्वी पहाटेच्या वेळी फक्त 10 मिनिटे त्यांच्या इच्छा मोठ्याने बोलण्यासाठी समर्पित करण्याचा सल्ला देतात. ते आश्वासन देतात की ही पवित्र प्रथा थेट माध्यम म्हणून काम करते ज्याद्वारे आपल्या मनातील इच्छा दैवी चेतनेपर्यंत पोहोचतात. त्या दिवसापासून प्रकटीकरणे आकार घेऊ शकतात जर आपण धीर आणि वचनबद्ध राहिलो तर. स्वामी स्पष्ट करतात की यश केवळ वेळेवर किंवा बाह्य परिस्थितीवर अवलंबून नाही, उलट ते वेळेच्या मौल्यवान संसाधनाचा आपण किती प्रभावीपणे वापर करतो यावर अवलंबून आहे. खरं तर काळ हा तटस्थ असतो. आपण प्रत्येक क्षणाचा वापर कसा करतो ते आपले नशीब ठरवते. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करण्यासाठी स्वामी उत्कटतेने प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करतात. ते भक्तांना उत्साहाने आणि समर्पणाने त्यांच्या ध्येयांचा पाठलाग करण्याचे आवाहन करतात. आव्हानांमध्येही शांत वर्तन राखतात. आव्हाने अपरिहार्य आहेत, परंतु ती वाढीसाठी संधी देखील आहेत. स्वामी यावर भर देतात की प्रतिकूल परिस्थितीत शांत राहणे आणि आपल्या प्रगतीवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाह्य नकारात्मकता, मत्सर किंवा इतरांकडून होणारी टीका यांना लवचिकतेने तोंड द्यावे. लक्षात ठेवा, इतरांकडून होणारा मत्सर हा तुमच्या कमतरतांचे प्रतिबिंब नसून त्यांच्या स्वतःच्या अंतर्गत कमतरतांचा आरसा आहे. जेव्हा इतरांना मत्सर वाटतो तेव्हा ते तुमच्यामध्ये त्यांच्याकडे असलेले गुण किंवा त्यांनी सोडून दिलेल्या आकांक्षा पाहतात. अशा प्रतिक्रिया आपल्याला निराश करू नयेत तर अधिक दृढनिश्चयाने आपला मार्ग पुढे चालू ठेवण्यास प्रेरित करतात. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. चिंता किंवा चिंतेच्या क्षणी स्वामी एक साधी पण शक्तिशाली पद्धत सुचवतात. दररोज 2दा डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ असे म्हणणे. प्रार्थना आणि आत्मनिरीक्षणाची ही कृती आपल्याला आंतरिक शांती मिळविण्यास, भीती दूर करण्यास आणि आत्मविश्वास पुनर्संचयित करण्यास मदत करते. स्वामी स्पष्ट करतात की खरे प्रेम परस्पर आदरात रुजलेले आहे. अश्रू आणि भिक्षा आणणारे अतिरेकी प्रेम आपले आत्ममूल्य कमी करते. खरे प्रेम शुद्ध, आदरयुक्त असते आणि मागणी करत नाही किंवा त्यांच्यावर मात करत नाही. ते समजूतदारपणा, विश्वास आणि सुसंवाद यावर आधारित आहे. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वामी आपल्याला भौतिक संपत्ती आणि बाह्य प्रशंसांच्या क्षणभंगुर स्वरूपाची देखील आठवण करून देतात. वय, संपत्ती आणि मालमत्ता तात्पुरत्या आणि क्षणभंगुर असतात. ते सावल्यांसारखे असतात जे वेळ मिळेल तोपर्यंतच आपल्या मागे लागतात. या सांसारिक संपत्तीबद्दल बढाई मारणे व्यर्थ आहे, कारण जेव्हा वेळ आपल्या विरुद्ध जाते तेव्हा आपण जे काही प्रिय मानतो ते एका क्षणात गमावू शकतो. प्रत्येक जण, त्याची स्थिती किंवा संपत्ती काहीही असो, जीवनातील अप्रत्याशित बदलांना बळी पडतो. जे इतरांच्या दुर्दैवाची थट्टा करतात त्यांनी स्वतःच्या असुरक्षिततेचा विचार केला पाहिजे. जीवनातील अनिश्चिततेपासून कोणीही मुक्त नाही. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वामींच्या शिकवणींमध्ये प्रामाणिकपणा आणि सचोटी हे मूलभूत गुण आहेत. ते यावर भर देतात की कोणीही कधीही इतरांना फसवू नये किंवा फसवू नये,
कारण अशा विश्वासघातामुळे कर्माचे परिणाम होतात. स्वामी वचन देतात की ते भक्तांना कपट आणि अप्रामाणिकतेपासून वाचवतील आणि त्यांना धार्मिक मार्गावर मार्गदर्शन करतील. आपले आध्यात्मिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी स्वामी आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्मवर श्री स्वामी समर्थ टाईप करून त्यांचे दैवी आशीर्वाद प्राप्त करण्यास प्रोत्साहित करतात. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून त्यांच्या शिकवणींमध्ये सहभागी होण्याने आपल्याला जोडलेले राहण्यास मदत होते आणि आपला विश्वास दृढ होतो. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वामी जीवनाच्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर भक्तांचा हात धरतात. प्रामाणिक प्रयत्न आणि अथक परिश्रम ही यशाची खरी गुरुकिल्ली आहे हे ओळखून ते आपल्याला प्रत्येक चांगले काम त्यांना समर्पित करण्यास उद्युक्त करतात. यश एका रात्रीत मिळत नाही, ते दैवी कृपेसह सततच्या प्रयत्नांचे परिणाम आहे. म्हणूनच ते आपल्याला जीवनात एकटे चालायला शिकण्याचा सल्ला देतात, कारण आज आपल्यासोबत चालणारा प्रत्येकजण उद्या येणार नाही. जीवन क्षणभंगुर आहे आणि आसक्ती आपल्याला बांधू शकते. श्रद्धा आणि समर्पणाने एकटे उभे राहण्यास शिकणे हा आध्यात्मिक मार्गावरील एक महत्त्वाचा धडा आहे. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. स्वामींना तुम्हाला जे हवे आहे ते मागणे आणि तुमचा अहंकार आणि चिंता त्यांना समर्पित करणे ही विश्वास आणि नम्रतेची प्रथा आहे. जेव्हा आपण आपले भय आणि आकांक्षा दैवीला समर्पित करतो तेव्हा आपण स्वतःला त्याच्या कृपेसाठी मोकळे करतो. स्वामी आपल्याला खात्री देतात की जर आपल्याकडे विश्वास असेल तर तो नेहमीच आपल्यासोबत असतो, मार्गदर्शन करतो आणि संरक्षण करतो. शरणागतीची कृती ही कमकुवतपणाचे लक्षण नाही तर ख्याशक्तीचे प्रदर्शन आहे. मार्ग अनिश्चित वाटत असतानाही दैवी योजनेवर विश्वास ठेवणे. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. शेवटी स्वामींच्या शिकवणी आपल्याला आठवण करून देतात की जीवनाची खरी संपत्ती यातच आहे: विश्वास, शिस्त, संयम आणि दैवीवरील अढळ विश्वास. आपला वेळ सुज्ञपणे वापरून, आपल्या स्वप्नांचा उत्साहाने पाठलाग करून, प्रतिकूल परिस्थितीत शांतता राखून आणि प्रामाणिकपणाचे आचरण करून आपण आपले जीवन बदलू शकतो. दैवी उपस्थिती नेहमीच जवळ असते. शुद्ध अंतःकरणाने त्याच्याकडे वळणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी तयार असते. या प्रवासात चालत असताना आपण हे लक्षात ठेवूया की यश केवळ बाह्य कामगिरीने मोजले जात नाही तर आपण जोपासलेल्या आंतरिक शांती आणि प्रेमाने मोजले जाते. श्रद्धेला आपला पाया आणि प्रयत्नांना मार्गदर्शक म्हणून ठेवून आपण आपले मन जे काही ठरवतो ते साध्य करू शकतो, हे जाणून की दैवी आपल्याला नेहमीच आपल्या सर्वोच्च कल्याणाकडे मार्गदर्शन करत असतो. अधिक व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा.